आता पाहूया दिवसभरातील राजकीय टॉप 9 वर। निवडणुकी शिवसैनिकांना डिवचण्याचा प्रयत्न केल्यास जशास तसं उत्तर देऊ, प्रत्येकाचा सन्मान ठेवून ताकदीनुसार जागा द्या, आगामी निवडणुकांवर शंभूराज देसाईंचं विधान। अजित पवार यांची महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्षपदी सलग चौथ्यांदा निवड, 22हून जास्त सदस्य संघटनांचा पाठिंबा, महायुतीतील समन्वयासाठी मुरलीधर मोहोळ यांच्या गटालाही काही पद देण्याचा निर्णय। मंत्रिपद असल्यानं शेलारांना एमसीए निवडणूक लढवता येणार नाही अशी माझी माहिती, शेलारांचं फडणवीसांशी बोलून उमेदवाराबाबत ठरवत असतात दरेकरांची प्रतिक्रिया। पुणे पदवीधरांसाठी भाजपाकडून शरद लाड यांना उमेदवारी, चंद्रकांत पाटलांची घोषणा, तर पुणे पदवीधरची जागा सोडण्यासाठी आम्ही आग्रह करू, हसन मुश्रीफांची माहिती। बंडखोरी केली तेव्हा बालाजी कल्याणकरांनाही घेऊन गेलो होतो, तेव्हा कल्याणकर घाबरून म्हणाली की हॉटेलवरून उडीच मारतो, मंत्री संजय शिरसाटांचं नांदेडमध्ये वक्तव्य। सुषमा अंधारे उद्या फलटण पोलीस स्टेशनला जाणार, फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी पोलिसांची भेट घेणार, तर एसआयटीच्या प्रमुखपदी पोलीस अधिकारी तेजस्वी सातपुतेंच्या नियुक्तीवरही अंधारेंचा आक्षेप, तर सुप्रिया सुळे उद्या बीडमध्ये महिला डॉक्टरच्या कुटुंबियांची भेट घेणार। उद्या फलटणमध्ये संध्याकाळी 6 वाजता रणजित निंबाळकरांची जाहीर पत्रकार परिषद, ज्यांना आरोप करायचा आहे त्यांच्यासाठी व्यासपीठ आणि खुर्च्यांची व्यवस्था असणार अशी माहिती। मतदार याद्यांमधील बोगस नावं निवडणूक आयोग का काढत नाही, 20 ते 25 वर्षांपासून मृतांची नावं मतदार यादीत आहे, संजय गायकवाड यांचा आरोप, तर मृतांच्या नावानं बोगस मतदान केलं जातं, गायकवाड यांची टीका। नगराध्यक्षांचं नाव 4 ठिकाणच्या मतदार यादीत आहे, देऊळघाट, देऊळगाव, राजा, खामगाव, बाळापूरमधील नावं बुलढाण्यात टाकल्याचा संजय गायकवाडांचा दावा, तर 3200 मतदार बोगस आणि 3 ते 5000 मतदार मृत असल्याचा दावा।